शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी। देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगळी पण तितकीच खास आणि आकर्षक आहे। पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते, ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते। होळीला शिमगाई म्हटले जाते। भगवान शंकराची लीला याला शिवशिमगा सुद्धा म्हटले जाते। होळी सणामागील उद्देश दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश। होळीनिमित्त पुरणपोळी, रंग, धुळवड या सगळ्यांचे आकर्षण तर असतेच। हिंदू धर्मात वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात, त्यातील महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक म्हणजे होळी। सध्या मार्च महिना सुरू असून हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यात महाशिवरात्री ते होळी असे अनेक प्रमुख व्रत उत्सव साजरे होत आहे। वर्षभरातील सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक असा उत्सव होळी देखील आहे, या महिन्यात साजरी केला जाईल। दरवर्षी होलिका दहन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केले जाते। त्यानुसार यंदा 24 मार्च रोजी होळी साजरी होईल, तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन केले जाते। होळीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याचाही नियम आहे। या दिवशी पूजनासह काही उपाय करणे देखील फायद्याचे ठरते। होळीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या सुटतात। तुमच्याही कौटुंबिक जीवनात काही अडचणी असतील तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत, कारण होळीच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरतात। या उपायांनी जीवनातील संकटे दूर होतात। चला तर मग जाणून घेऊया होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे। धार्मिक मान्यतेनुसार स्वतःला देव मानणाऱ्या हिरण्यकश्यपूने होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यासाठी त्याने आपली बहीण होलिकेला ही जबाबदारी देत तिच्या स्वाधीन मुलगा भक्त प्रल्हादाला केले, परंतु देवाची कृपा लाभलेल्या भक्त प्रल्हादाला काही न होता स्वतः होलिकेचे दहन होत तिचा अंत झाला होता। तेव्हापासून फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा आहे। होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते। या दिवशी रंगाची उधळण करत वाईटावर चांगल्या विचारांचा विजय म्हणून आनंद साजरा केला जातो। होळीला करा हे उपाय। मान्यतेनुसार होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, सुपारी आणि विड्याचे पान अर्पण करा। या उपायाने नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात, तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण टिकून राहते। होलिका दहनानंतर तेथील राख आपल्या घरी आणावी। या राखेत मोहरी, मीठ घाला आणि नंतर ही राख एका स्वच्छ भांड्यात ठेवून घरात ठेवा। असे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते। जर राहूमुळे तुमच्या जीवनात संकट निर्माण होत असेल तर होळीच्या दिवशी अवश्य उपाय केले पाहिजे। त्यानुसार होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी घ्या, त्यात तेल, थोडा गूळ घालून ही नारळाची वाटी जळत्या होळीत टाका। या उपायाने राहूचा वाईट प्रभाव कमी होतो। होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होलिकाची राख घरी आणून त्यात मोहरी आणि मीठ मिसळून ठेवा। या उपायाने भूतासारख्या नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजरेपासून मुक्ती मिळते। घरातील सुख, समृद्धी आणि संपत्तीसाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने होलिका दहनात तुपात भिजवलेल्या 2 लवंगा, 1 बताशा आणि 1 सुपारी अर्पण करावी। तसेच होळीची 11 वेळा परिक्रमा करताना सुके खोबरे होळीत नैवेद्य म्हणून अर्पण करावे। होळीच्या सणाच्या आधीच होली अष्टक असते। या काळात कोणतेही महत्त्वाचे तसेच शुभ कार्य केले जात नाही, मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकतात, त्यात नारळाचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्रासह देशभरात होळीसह मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते। होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपाय देखील केले पाहिजे। अशाच एका उपायाविषयी आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन आलो आहे। तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या उपायाविषयी धर्मशास्त्रात माहिती देण्यात आली आहे। काही उपाय हे विशिष्ट तिथीला केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते असेही सांगण्यात आले आहे। घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करावी, नंतर होळीला नैवेद्य दाखवावा, नंतर घरी यावे।
नारळावर ठेवा रुपयाचे नाणे. होळीची पूजा करून घरी या, नारळावर रुपयाचे नाणे ठेवा. त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहा. नारळ आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळून घ्या. नंतर नारळ गुपचूप घराजवळ पेटलेल्या होळीत टाकून द्या. वाईट विचार आणू नका. होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवा. मनात कोणताही वाईट विचार आणू नका. हा उपाय केल्याने तुमच्या मागील इडापिडा दूर होईल. तुमचे दुःख दारिद्र्य क्षणात दूर होईल असे सांगितले जाते. भगवान शंकरांशी संबंधित होळीची पौराणिक कथा. पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर होळीचा सण भगवान शंकराशीही जोडला गेला आहे. शिवरात्रीच्या ठीक 15 दिवसांनी होळी साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला महादेवाशी लग्न करायचे होते, परंतु भगवान शिव नेहमी ध्यानात मग्न असायचे. अशा स्थितीत कामदेव भगवान शंकरातील वासना जागृत करण्याच्या उद्देशाने कैलासात गेले. तेथे त्यांनी भगवान शंकराच्या उपासनेत व्यत्यय आणला. भगवान शंकर क्रोधित झाले. यामुळे भगवान शिव खूप क्रोधित झाले आणि त्यांनी आपला 3रा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले. पण यानंतर इतर देवतांनी आणि कामदेवाची पत्नी रतीने महादेवाकडे प्रार्थना केली. यानंतर भगवान शंकरांनी कामदेवाला जीवन दिले. याशिवाय भगवान शिवजींनी पार्वतीचा विवाहाचा प्रस्ताव देखील स्वीकारला. याच्या आनंदात सर्व देवी देवतांनी रंगोत्सव साजरा केला. हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता अशी मान्यता आहे. होळीच्या दिवशी हे उपाय करा. धार्मिक मान्यतांनुसार होळीच्या दिवशी देवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात. ज्या लोकांचे लग्न होत नाही किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत, त्यांनी होळीच्या रात्री विधीनुसार भगवान शंकराची पूजा करावी. असे केल्याने व्यक्तीचे लवकर लग्न होण्याची शक्यता असते. या कारणास्तव जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष असेल तर त्याने होलिका दहनानंतर त्याच्या भस्माने भगवान शंकराची पूजा करावी. असे केल्याने कालसर्पदोषापासून मुक्ती मिळू शकते. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.